नमस्कार मित्रांनो, नागपंचमीच्या निमित्तानं आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज नागपंचमीचा सण। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला हे विशेष असं महत्त्व आहे आणि हा हिंदू धर्मातला प्रत्येक सण हा आपल्याला आरोग्याचा संदेश देऊन जातो। आज नागपंचमीच्या निमित्तानं आपण नागाची पूजा करतो आणि ह्या पूजनामध्ये आपण ज्वारीच्या लाह्या हे विशेष वापरत असतो आणि याच विषयी आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही पूजनीय आहे, ही आपल्याला प्रत्येक सणात जाणवते। आपण झाडांची पूजा करतो, आपण प्रत्येक प्राणी मात्रांची पूजा, आपण दिवाळीच्या सणापासून वसु बारसेपासून गाय घोड्याची पूजा करतो आणि तिथूनच आपल्या प्रत्येक हिंदू धर्माच्या सणामध्ये आपण प्राणी मात्र आणि या वनस्पतींची झाडांची ही पूजा करत असतो। निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही मानव जातीला वरदानच आहे। मित्रांनो, आपण श्रावणातील हा काळ जर पाहिला तर हा पावसाळ्याचा काळ असतो आणि या काळातील बाहेरील वातावरणाचा परिणाम हा शरीरावर सुद्धा होत असतो। ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाप्रमाणे बाहेरील वातावरणात बदल होत असतात, त्या पद्धतीने शरीरात सुद्धा बदल होत असतात आणि बाहेर आपल्याला सूर्याचं दर्शन देखील या काळात फार कमी वेळा होतं आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला भूकही कमी लागते। साहजिकच आपली पचनशक्ती ही कमी झालेली असते। मग याच काळात येणाऱ्या या सणामध्ये ह्या ज्वारीच्या लाह्या का वापरतात बरं? हा प्रश्न हा आपल्याला प्रत्येकाला पडलेला असतो। आपण ती फक्त पूजेचा एक भाग म्हणून वापरणं योग्य नाही। ज्वारीच्या लाह्यांचा वापर आपण आपलं आरोग्य हे उत्तम राहण्यासाठी कसा करता येईल तर पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपली पचनशक्ती कमी झालेली असते अशा वेळेस ह्या ज्वारीच्या लाह्या ज्या असतात त्या पचायला हलक्या असतात। तर आपण तसं पाहिलं तर ज्वारी ही पचायला हलकी आणि त्या ज्वारीवर जेव्हा आपण अग्निसंस्कार करतो आणि त्यापासून ज्या लाह्या तयार होतात त्या ज्वारीपेक्षाही हलक्या असतात। म्हणूनच अनेक पचन विकारामध्ये या ज्वारीच्या लाह्या ह्या वापरल्या जातात। व्यक्तींना वारंवार भूक लागते, विशेषतः जे स्थूल आहेत, ज्यांचं वजन वाढलंय अशांना वारंवार काहीतरी खावं वाटतं। अशा वेळी जर ज्वारीच्या लाह्याचा आपण वापर केला तर आपली भूकही कमी होते आणि आपल्याला पोट भरण्याचा आनंदही मिळतो आणि आपलं वजनही कमी करण्यास मदत होते। त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्यांना वारंवार उलट्या होत आहेत अशा वेळेस काही अन्न पोटात जात नाही आणि जे काही खातो ते सुद्धा उलटी वाटे पडतं, अशा वेळेस जर आपण काही अन्न न घेता ज्वारीच्या लाह्या खाल्ल्या तर आपल्या उलट्या थांबवण्यास देखील या लाह्या उपयोगी आहेत। ज्यांना वारंवार जुलाब होत आहेत, ज्यांची पचनशक्ती ही कमजोर झालेली आहे, अशा वेळेस सुद्धा जुलाब ज्यांना होतात अशांनी देखील ज्वारीच्या लाह्या खाल्ल्या तर त्यांची शरीरामध्ये एक प्रकारची ताकद येते व त्यांची पचनशक्ती वाढवण्यास मदत होते आणि त्यांचे जुलाबही लवकर थांबतात। त्याच पद्धतीने ज्या गर्भिणी बहिणींना वारंवार उलट्या होत आहेत, साधारण या उलट्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये जास्त असतात, अशा वेळेस काही अन्न खाल्लं तर ते पचत नाही, आपल्याला त्या अन्नाचा वास येतो। अशा वेळेस आपण जर ज्वारीच्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्याचा चिवडा जर करून घेतला आणि तो जर आपण थोडा थोडा खाल्ला तर आपल्या उलट्याही थांबतील, त्यामुळे आपल्याला एक ताकद मिळेल आणि आपला उत्साह वाढेल। अनेक मधुमेह रुग्णांना 2 जेवणाच्या मध्ये काहीतरी खाण्याची इच्छा असते आणि अशा वेळेस देखील ज्वारीच्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्यापासून केलेला चिवडा हा अतिशय उत्तम आहार आहे। त्यामुळे त्यांची शुगर लेवलही वाढत नाही आणि त्यांचा मधुमेहही कंट्रोलमध्ये राहतो। अनेकांना मूत्रपिंडाचे विकार असतात, म्हणजेच किडनीचे विकार असतात, अशांना देखील ह्या ज्वारीच्या लाह्यांचा हा उपयोग होऊ शकतो। अशाच प्रकारचे संदेश हे आपल्याला प्रत्येक सण हे त्याच्या आहारातनं, त्याच्या पूजनातनं हे आपल्याला देत असतात। पण हा आपला हिंदू धर्मीयांचा संदेश हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे। हा संदेश हा फक्त संदेश नसून हा एक आरोग्य संदेश आहे आणि प्रत्येकाला त्याचा उपयोग हा झालाच पाहिजे। धन्यवाद।